श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मैं ही तो हूँ, सब कुछ कर रहा हूँ, करता आया हूँ और करता रहूँगा तुम्हारे लिए. तुमने जान चुके हो कि मैं हमेशा तुम्हारे साथ ही होता हूँ. हर क्षण में, हर पल में मैं तुम्हारे आसपास रहकर तुम्हारी सुरक्षा करता हूँ. देव म्हणतात, अरे बाळा, निश्चिंत हो, कारण मी तुझ्या मागे पुढे सतत उभा आहे. तुझे संरक्षण मी करत आहे. तू माझ्यावर तुझे जीवन समर्पित कर आणि तुझ्या विचारांना, जे अमर्यादित विचार करतात, त्यांना तू आमच्या चरणावर सोपव आणि निश्चिंत राहा, कारण तुझे करता करविता ईश्वर परमेश्वर भगवंत तुझ्यासाठी योग्यच करणार आहेत. तेव्हा मनाला आज मी तुला शांतीचा आशीर्वाद देऊ इच्छितो आणि तुझे पुढील काळात जे काही प्राप्तीसाठी अविरत परिश्रम सुरू आहेत, त्यासाठी तुला बळ आम्ही देतो. ते सार्थक होण्यासाठी आशीर्वाद आम्ही देतो. आता तर आमच्यावर विश्वास ठेवशील. जब सब कुछ हम पर छोड़ देते हो तो फिर चिंता क्यों करते हो. अगर समय है तो ये जान लो कि नामस्मरण से तुम हमारी हमेशा ही प्राप्ति कर सकते हो. अगर तुम नाम जाप करोगे तो हम तुम्हारे सभी चिंताओं को नष्ट करेंगे, क्योंकि हम ईश्वर जो भी कार्य करते हैं वो आपके हित में ही होता है, आपके लिए सर्वोत्तम ही होता है. इसीलिए निश्चिंत रहे और जो चल रहा है उसे कुछ परिवर्तन करना चाहते हो तो अपने कर्मों को परिवर्तित करो, अच्छे कर्म करो, क्योंकि अच्छे कर्मों से अच्छी गती प्राप्त होगी. देव तुम्हाला आज सांगू इच्छितात की तुमच्या मनातले जे काही आहे ते आमच्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा आणि तुम्हाला जे काही कार्य करायचे आहे त्यासाठी धैर्य आणि जे काही प्रगतीच्या संधी प्राप्त करून द्यायच्या, त्या पुढील काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे. यावर विश्वास ठेवा. देव तुमच्यासाठी ते द्वार उघडू इच्छितात ज्यातून तुमच्यासाठी ती अलौकिक शक्ती कार्य करणार आहे. देवांची अलौकिक शक्ती आणि ते दिव्य आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत. देव म्हणतात, तू माझी खूप काही प्रार्थना केली आहे, तेव्हा आता तुम्ही काळजी करत बसू नका, त्यात वेळ घालवू नका. मी तुमच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला तयार आहे. तुम्ही फक्त हाका मारा. देव म्हणतात, तू जेव्हा खूप श्रद्धेने मला हाक मारशील तेव्हा तू स्वतःला एकटा कधीही म्हणणार नाहीस, कारण या क्षणी तुझा विश्वास आमच्यावर आहे. म्हणूनच हा संदेश तू पाहत आहे. बाळा, आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि इच्छितो की तुम्हाला त्या क्लेशातून, त्या चिंतेतून बाहेर काढायसाठी आमचा आशीर्वाद पुरेसा आहे. ईश्वर कहते हैं, कभी किसी की सहायता करने का मौका मिले तो जरूर उसकी सहायता करना, क्योंकि किसी की सहायता के लिए स्वामी ने ही आपको चुना है, नहीं तो वो सबके लिए अकेला ही काफी है. देव तुम्हाला सांगू इच्छितात की तू जर एखाद्याची सहायता किंवा मदत निस्वार्थपणे केलीस तर माझा आशीर्वाद प्रत्येक क्षणाला तुझ्या बरोबर असेल. मी तुला एक असं काही देऊ इच्छितो ज्यातून तुझ्यासाठी खूप काही नैराश्य समाप्त होईल आणि
ते तुझ्या मनात जोगा आहे हे आम्ही जाणतो. ते लवकरच तुला प्राप्त होणार आहे. आमचा दिव्य आणि अलौकिक आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. देव म्हणतात, तुझ्या मनाला खूप काही अशा प्रश्नांनी पछाडले आहे की ते तुझ्या मनातून जायला तयार नाही. ते वारंवार तुझ्या हृदयावर घात करत आहेत. मी त्यांना तुझ्यापासून दूर नेऊ इच्छितो. प्रत्येक प्रश्नाची उत्तरे बाळा शोधण्याची आवश्यकता नाही, कारण जर वेळ आली की त्या प्रश्नांचे उत्तर आपोआप आम्ही तुमच्या समोर मांडत असतो. तेव्हा मनाला या क्षणाला निश्चिंत करा आणि सतत नामस्मरणात मन लावा. देव म्हणतात, बाळा तुझा वेळ अमूल्य आहे. तू जर तो योग्य ठिकाणी खर्चलास तर त्याचे सोने व्हायला वेळ लागणार नाही. पण जर तू तो वेळ अनाठाई व्यर्थ घालवलास तर तुझे कार्य मागे पडेल आणि ते आम्ही पाहू इच्छित नाही, कारण आम्ही तुझ्यासाठी ते प्रगतीचे द्वार उघडू पाहत आहोत. त्यावर तू ठोठावत राहा आणि ते तुझ्यासाठी उघडल्या जाईल कोणत्याही क्षणी. त्यातून तुझ्यासाठी ते चमत्कारिक आशीर्वाद येत आहेत. त्यांना तू स्वीकारण्यासाठी तयार आहेस का? तरच ते तुझ्यापर्यंत यायला तयार आहेत. देव म्हणतात, कोणतेही कार्य जर तुम्हाला प्रारंभ करायचे आहे तर तुम्ही पूर्वतयारी करताना, जसे की देवपूजा करताना काही पूर्वतयारी तुम्ही करताना, कोणतेही कार्य प्रारंभ करायचे तेव्हा तुम्ही पूर्वतयारी करताना, त्याचप्रमाणे जर तुम्हाला कोणतेही शुभ कार्य प्रारंभ करायचे आहे किंवा तुम्हाला एखादे कार्य प्रारंभ करायचे आहे त्यावेळेस जी तुम्ही तयारी दाखवता त्यासाठी लगबगीने तुम्ही सगळं काही जमा करता, त्याचप्रमाणे आशीर्वादही देव तुम्हाला देऊ इच्छितात. पण तुम्ही कार्यरत असले पाहिजे. त्यात तुम्ही मन लावून कार्य करा, कारण ती प्रगती देव तुमच्याकडे पाठवू इच्छितात. ते अलौकिक आशीर्वाद चमत्कारांच्या रूपात तुम्हाला आर्थिक मदत करू पाहत आहेत. त्यासाठी तुम्ही तयार आहात, कारण तुम्ही देवाकडे खूप काही प्रार्थनापूर्वक मागितले आहे की देवा ती समृद्धी मला मिळू द्या, ते आर्थिक चमत्कार माझ्यासाठी होऊ द्या. देव म्हणतात, त्यासाठी बाळा तू तत्पर हो, तुला ते अवश्य प्राप्त होतील. येणारा या काही तासात देखील तुम्ही ते प्राप्त कराल. देव म्हणतात, जे उत्सुक आहेत आणि ज्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत त्यांना ते लवकरात लवकर प्राप्त होईल. देव म्हणतात, माझा चमत्कारांचा आशीर्वादही तेव्हाच तुमच्यासाठी कार्य करतो जेव्हा तुम्ही त्या कार्याचा प्रारंभ केलेला असतो. देव म्हणतात, अरे बाळा नुसतं बसून कुणाचेही भाग्य उदय होत नाही, त्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात. देव म्हणतात, स्वतःला कोणत्याही रीतीत कमी लेखू नकोस, कारण मी तुझ्यात ते सर्व काही गुण दिले आहेत. तू खूप पुढे जाण्याची क्षमता ठेवतोस, कारण आज तू ज्या ठिकाणी आहेस त्या ठिकाणाहून तू ते स्थान पाहू शकत नाही. पण मी तुझा देव तुझ्यासाठी ते स्थान निश्चित करतो आणि त्या स्थानी तुला पोहोचवण्यासाठी मी माझा हात पुढे करत आहे. ये माझा हात धर आणि पुढे यायला तयार हो. एक एक पाऊल चालताना कर्म करत जा आणि त्या दिशेला मी तुला वळवणार आहे जिथे तुला ती समृद्धी प्राप्त होईल. ते आनंद तुझ्यासाठी वाट पाहत आहेत. देव म्हणतात, तू त्या आर्थिक चमत्कारांसाठी जे काही प्रयत्न करत आहेत ते तुझ्या मार्गात आहेत, तेव्हा ते तुला मिळवायचे आहेत ना. तुझे खूप काही स्वप्न तुला पूर्ण करायचे आहेत ना. मग माझा हात अर्धवट रस्त्यात सोडू नको, पुढे चालत राहा, कारण या कर्माच्या गतीतूनच तू ते सर्व काही प्राप्त करशील. देव तुला खूप काही भरभराटीचा ऐश्वर्याचा आशीर्वाद देऊ इच्छितात. तुमच्या घरात ती सुख समृद्धी येत्या काळात
प्राप्त होणार आहे, ती तुमच्या कर्मांद्वारे. देव म्हणतात, बाळा, या दिवाळीपर्यंत तुझ्या घरात ती समृद्धी लक्ष्मीच्या रूपाने प्रवेश करत आहे. माझा आशीर्वादही तुझ्या प्रत्येक क्षणाला सोबत आहे. तेव्हा ते कर्म करायला चुकू नको. उत्साहाने उभा राहा, आनंदाने ते कर्म पूर्ण कर. कंटाळ्याचा त्याग कर. या दिवसांमध्ये कंटाळ्याला आणि त्या नैराश्याला स्वतःपासून दूर लोट. त्या आळसाला स्वतःतून झटकून काढ, कारण मी तुझ्यासाठी ते प्रगतीचे अफाट द्वार उघडत आहे. त्यातून तुझ्यासाठी ती समृद्धी येत आहे, ते ऐश्वर येत आहे. देव म्हणतात, तुझे संपूर्ण कुटुंब माझ्या चिंतनात व्यस्त आहे. मी ते जाणतो. तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात ती देवांजवळ स्वीकार होत आहे. देव तुमच्यावर तो प्रेमाचा वर्षाव करू इच्छितात, तो आनंदाचा वर्षाव करू इच्छितात. तुमच्याकडे देव ती समृद्धी, ते आनंदाचे क्षण, ते एकत्र कुटुंबात आनंदाचे क्षण तुम्हाला देऊ इच्छितात. ते तुम्ही स्वीकार करावे. देव म्हणतात, बाळा, तुम्ही ज्याप्रमाणे एकोप्याने एकत्र राहून सर्व काही कार्य करता ते आम्ही पाहत असतो. किती प्रेमाने तुम्ही आपुलकीचे बोल एकमेकांसाठी बोलत असता तेही आम्ही पाहत असतो. देव म्हणतात, अरे, आम्ही तुमच्यापासून दूर नाही. आम्ही तुमच्या मनातच वास्तव्य केले आहे. तेव्हा प्रत्येकाच्या हृदयात आमची वस्ती आहे. तेव्हा प्रत्येकाशी बोलताना काही प्रेमाने बोलत जा. जेव्हा जेव्हा तुम्ही आमच्याकडे काही प्रार्थना करता तेव्हा देव ती केलेली प्रार्थना विसरत नाहीत. ती काही काळानंतर का होईना, पण ती तुम्हाला नक्कीच प्राप्त होते. देव म्हणतात, बाळा, जो कोणी या क्षणाला संदेश ऐकत आहेत त्यावरचे येणारे संकट टाळल्या गेले आहे. देवांचा आशीर्वाद, दिव्य आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. देवांची कृपादृष्टी निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे. तेव्हा निश्चिंत राहा आणि नामस्मरणाला विसरू नका. जेव्हा जेव्हा नामस्मरणाला तुम्ही गती द्याल तेव्हा तेव्हा तुमचे आयुष्यही गतिवान वेगाने पुढे चालत राहील. देव म्हणतात, तुम्ही जेव्हा काही प्रयत्न करू इच्छिता त्याला माझा आशीर्वाद प्राप्त आहे. जेव्हा तुम्ही काही आमच्याकडे मागता तेव्हा पूर्ण विश्वास ठेवा की आम्ही ते तुम्हाला देऊ. या विश्वासात जेव्हा तुम्ही राहाल तेव्हा ते प्राप्त होण्यासाठी तुम्हाला काही काळ उशीर लागणार नाही. आमचे जे कोणी बाळ ध्यानधारणा करतात, नामस्मरण करतात, ते उचित मार्गावर चालत आहेत. ते त्याप्रमाणे पुढे चालत राहतील. त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या आम्ही क्षणार्धात पूर्ण करू. देव म्हणतात, तुला माहीत आहे देवांचा अफाट आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. तेव्हा घाबरण्याचे काहीही कारण नाही. हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर जो जो विश्वास ठेवेल त्यासाठी आम्ही निरंतर कार्य करू. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे सदैव. देव म्हणतात, येत्या काळात तू माझा असा चमत्कारांचा आशीर्वाद प्राप्त करणार आहेस ज्यासाठी तू माझ्याकडे विनंती केली आहे. देव म्हणतात, मी तुला विसरणारा देव नाही. तुझ्यासाठी ते अलौकिक आशीर्वाद येत आहेत. ते तुझ्या मार्गात आहेत. देव म्हणतात, जो कोणी काही नवीन कार्य प्रारंभ करू इच्छितो त्यासाठी माझा त्याला शुभेच्छेचा आशीर्वाद. त्याचे ते कार्य खूप काही भरभराटीला येणार आहे. हा माझा त्याला आशीर्वाद. येता काळ तुमच्यासाठी खूप काही परिवर्तन घेऊन येणारा ठरेल. तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहे त्या आता साकार रूप घेण्याच्या तयारीत आहे. तेव्हा तुम्हीही ते स्वीकारण्याच्या तयारीत राहा. ते द्वार तुमच्यासाठी
उघडल्या जात आहे, ज्यातून चमत्कारिक आशीर्वाद, दैवी आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. ते तुमच्या विनंतीवरून तुम्हाला देण्यात येत आहेत. देव म्हणतात, तुझी श्रद्धा आहे ना, मग तुझा विश्वास कायम ठेव आणि ते तुला प्राप्त होईल. यावर देखील विश्वास ठाम ठेव. तुझ्याकडे ते सर्व काही येत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.